सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी देहधारणा. खांदे कोपरं रिलॅक्स. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने हीच कृती यथाशक्ती 10 वर्तन. आहे तो श्वास सोडून. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात उजवा हात गुडघ्यावर. करूया कपालभाती. यथाशक्ती 15 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित कृती करण्याचा प्रयत्न. आहे तो श्वास सोडून. एक सहज श्वास पुन्हा एकदा भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि कपालभातीची 15 आवर्तन यथाशक्ती. सावकाश थांबायचे. मोकळा झालेला श्वास आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून एकत्रित प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून आपल्या साधनेची, दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही पाय समोर. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात मागे, पाठ कणसर. दोन्ही पावलांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया आणि अंगठा आतमध्ये घेऊन त्याच्यावर अंगठा फोल्ड करूया. फोल्ड अँड फोल्ड. श्वास घेत ओपन करा, जास्तीत जास्त ताण. श्वास सोडत 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा श्वास घेत ओपन, स्ट्रेच. अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन करूया, स्ट्रेच. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. अँकल जॉईंट मधून पावलं स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 थांबायचं आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश. करंगळी आपली जमिनीला लागू देत. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही पाय तसेच ठेवायचे. फक्त उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय आणि उजवा पाय जमिनीला घसत घसत जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जायचंय. जमिनीला घसत आणि पुन्हा मध्यभागी. पाऊल आपण स्वतःकडे खेचून घेतलंय. पुन्हा उजवा पाय जमिनीला घासत उजवीकडे. जास्तीत जास्त सावकाश कृती करा, क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून. पुन्हा मध्यभागी. अजून एकदा. पुन्हा जास्तीत जास्त उजवीकडे. उजवा पाय पाऊल स्वतःकडे खेचून आपण ही कृती करतो. मध्यभागी. उजवा पाऊल स्वतःकडे, सॉरी, रिलॅक्स करायचं. डावा पाऊल आता खेचून द्यायचं स्वतःकडे, अँकल जॉईंट मधून स्ट्रेच. आणि आता सुरुवात. डावा पाय जमिनीला घसत घसत डावीकडे, गुडघ्यातनं सरळ असेल आणि पुन्हा मध्यभागी. डावीकडे, मध्यभागी. डावीकडे, मध्यभागी. डावं पाऊल रिलॅक्स करायचं आहे. आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे आणि पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि इथे थोडा वेळ थांबा. पाऊल जास्तीत जास्त आपल्या सीटच्या जवळ. इथे थांबायचंय, डोळे मिटून. 1 ते 2 श्वास थांबून डोळे उघडायचे आणि आपल्या हाताच्या बोटांची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली आणि उजवा पाय वर घ्यायचा आहे. गुडघ्यातून आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. सावकाश उजवा पाय खाली घ्यायचा आणि आता डावा पाय फोल्ड करायचा. आपल्या हाताचा विळखा डाव्या पायाला. आपली मांडी जास्तीत जास्त शरीराच्या जवळ, टाच आपल्या शरीराच्या जवळ असेल. आणि पुन्हा इथे डोळे मिटून थोडा वेळ थांबायचं. श्वासाची जाणीव. डोळे उघडायचे. हाताच्या बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली. डावा पाय वर उचलूया आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, 2. पायाचा अंगठा जमिनीकडे येऊ देत. 3. 3 वेळा पूर्ण झालं की विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. सावकाश कृती थांबून डावा पाय सरळ करायचा आणि पठण पाय. पावलं जोडून घ्यायचे, हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडून द्यायचे, डोळे मिटून घ्यायचे आणि या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न. गुडघे आणि मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडून देहधारणा, डोळे मिटून. जाणीव श्वासाची. श्वास घेत घेत गुडघे वर घेऊया. गुडघे मांड्या वर आणि श्वास सोडत सोडत खाली. पाठीची हालचाल न करता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता डायनॅमिक. जास्तीत जास्त वर खाली, वर खाली.
सावकाश थांबायचंय. तिथल्या तिथे साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती, खांदे कोपरं रिलॅक्स. डोळे मिटून घेऊया आणि जोड श्वासाची. मान मध्यभागी, डोळे मिटून पुन्हा एकदा श्वासाची जाणीव आहेच. डोळे उघडायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे आणि रिलॅक्स करायचे. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स, ताण. आता अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोट 3 वेळेला ही कृती ओपन करायचंय. ताण द्यायचाय, 4 बोट फोल्ड करूया, त्यावर अंगठा ओपन करूया, स्ट्रेच, अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि फक्त मनगटामधून हाताची मूठ वर खाली करायची, कोपरं न हलवता. फक्त हाताची मूठ वर खाली, कोपरं स्थिर असतील. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3, विरुद्ध बाजूने 1 2 3. हाताची मूठ ओपन करायची, दोन्ही हात समोर, खांद्यातनं कोपरातून दोन्ही हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात पुन्हा खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि रोटेशन क्लॉकवर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3, विरुद्ध बाजूने कोपरा पुन्हा जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचे. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवरती आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्राम. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करूया नेक रोटेशन. सावकाश श्वास घेत घेत मान उजवीकडे नेऊया आणि श्वास सोडत सोडत डावीकडे. श्वास घेत सावकाश उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. 3 वेळा प्रत्येक कृती. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, पुन्हा श्वास घेत मध्यभागी. हलकीशी मान आता आपली टिल्ट होईल, एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. श्वास घेत उजव्या बाजूने हलकीशी आपण झुकवणार आणि मग श्वास सोडत सोडत डावीकडे. खांदे वर न उचलता कृती. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत सावकाश सावकाश डावीकडे. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. आहे तो श्वास सोडून पुन्हा एकदा श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रोटेशन करूया क्लॉक. मान सावकाश उजवीकडे पाठी म्हणजे डावीकडे मध्यभागी. खांदे वर न उचलता 2 वेळेला उजवीकडून डावीकडे कृती आणि 2 वेळेला डावीकडून सावकाश पाठीमागे आणि उजवीकडे सेंटर. अजून एक राऊंड. थांबायचं, मान सरळ, दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्राम. मान मागे सैल सोडून द्या. करणार आहोत वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. डावा पाय आहे तो फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. उजवा पाय जो सरळ आहे तो उपडी मांडी जसा आपण घालतो त्याप्रमाणे उजवा पाय फोल्ड करायचा. टाच जी आहे किंवा पाऊल जे आहे हे लांब असेल आपल्या सीट पासून. दोन्हीही पावलं एका रेषेमध्ये येतील असं आपल्याला उजवा पाय उपडी मांडी घातल्याप्रमाणे फोल्ड करायचं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा जर पाय थोडासा वर उचलला गेला किंवा जास्त फोल्ड नाही झाला तर ही चालेल. दोन्ही हात गुडघ्यांवरती, थोडस डाव्या बाजूला आपण
टर्न होतोय. डोळे मिटून घ्यायचे आणि जाणीव आपण जो उजवा पाय फोल्ड केलाय त्याकडे, आपले हिप जॉईंट्स, कमरेचा जो खुपा आहे तिकडे, थाय मसल्स गुडघ्याच्या इथे तुम्हाला जो ताण जाणवेल त्याकडे लक्ष. पाठ करा सरळ, डोळे मिटून देहधारण आणि प्राणायाम. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवायचा, डावा हात मागे, डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आणि इथे थांबा, श्वास घेतोय सोडतोय. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय सरळ करायचा, पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आता उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या मांडीला लावूया आणि डावा पाय पुढे मांडीला त्याप्रमाणे फोल्ड करा. पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला हा फोल्ड करायचं. दोन्ही गुडघ्यांवरती आपले हात असतील, थोडस उजव्या बाजूला टर्न करूया, डोळे मिटून गाडी वापरी डाव्या पायाकडे. तिथे हिप जॉईंट्स मध्ये, थाय मसल्स मध्ये गुडघ्याच्या इथे ताण आहे त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवूया, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. यथाशक्ती थांबा, श्वास घेतोय सोडतोय. उलटचाल करताना माझी मान सरळ होईल, दोन्ही हात गुडघ्यांवर, डावा पाय सरळ करूया, उजवा पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पाय जळून द्यायचे, एकेका पायाने वज्रासन, एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा, किंवा तुम्ही डायरेक्ट वज्रासनामध्ये आलात तरीही चालेल. दोन्ही हात मांड्यांवरती, डोळे मिटून घेऊया बंद डोळ्यांनी, देहाचं निरीक्षण. गुडघे मांड्या जोडलेल्या असतील, सीटचा भाग टाचांच्या मध्ये, चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते, पाठकणा सरळ, अगवटी जमिनीला समांतर, खांदे कोपर रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन जा. श्वसन मार्गामध्ये किंचितसा बदल जाणवेल. आपलं श्वसन जे आहे ते आपल्या पोटापासून होत असेल. डोळे उघडायचे आणि गुडघ्यावर लोट धरायचे. दोन्हीही गुडघ्यांमध्ये किंचित अंतर घ्या. श्वासन. पावले जे आहेत ते टाचा वरती सिलिंगकडे आणि पायाची बोटं जमिनी. दोन्ही हात आपल्या कमरेवर, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. खांदे जे आहेत ते आडव्या कक्षेत प्रसरण, मागून हलकेसे एकमेकांच्या जवळ. आणि आता हळूहळू सावकाश आपल्या कमरेचा भाग पुढे घ्यायचा. उजवा हात तसाच ठेवून फक्त डावा हात तसाच कमरेवर ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने मागची टाच पकडायचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर मान मागे सैल सोडा. डावा खांदा थोडासा मागे खेचायचा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. सावकाश मान सरळ, उजवा हात सपोर्ट साठी पुन्हा कमरेवरती. हाताची स्थिती पक्की करून घ्यायची. हीच कृती विरुद्ध बाजूने करू. पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकलायचा, जेवढं तुम्हाला बॅकवर्ड बेंड करता येईल तेवढं करायचं. उजवा हात सपोर्ट साठी कमरेवर, डाव्या हाताने मागून डावी टाच पकडायचा प्रयत्न. त्यानंतर मान मागे सैल सोडा. उजवा खांदा मागून जास्त ओपन करण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मान सरळ, डावा हात कमरेवर. पुन्हा हातांची स्थिती तशीच ठेवायची. आता हळूहळू पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकलूया, पोट पुढे येत आहे. इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागून आणि डाव्या हाताने डावी टाच. ज्यांना हात सहज मागे जात नसतील त्यांनी जेवढं शक्य आहे तेवढा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे आणि तिथेच थांबण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. उलटचाल करताना सावकाश उजवा हात कमरेवर, डावा हात कमरेवर. दोन्ही हात खाली, पावलांचं माउंटन सोडून द्या. गुडघे मांड्या जोडून वज्रासनात स्थित. डोळे मिटून जाणीव आपल्या
पाठीच्या मणक्याकडे घेऊन जायची. लोअर बॅक पासून वरपर्यंत तिथे जो ताण प्रेशर होता त्याची जाणीव. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झोका. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवा आणि हळूहळू आपले हात वरच्या बाजूने ताणायचे आणि आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता. आणि आता जे हात वरती सरळ आहेत ती हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ येऊ देत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या किंवा आपल्या कपाळाच्या रेषेत असतील. इथे खांदे एकदम रिलॅक्स सोडा. आपण केलेला आहे शशकासन. उष्ट्रासनाला कॉम्प्लिमेंटरी पोज आहे ही. इथे पूर्णपणे पाठीच्या मणक्यावर ताण आहे आणि पोटावरची प्रेशर आहे. यथाशक्ती थांबल्यानंतर श्वास घेत घेत कमरेतनं सरळ दोन्ही हात मांडीवरती, डोळे मिटून घ्या. रक्ताचा प्रवाह जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा तो बदलतो, डोक्याच्या दिशेने होतो आणि आता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याची जाणीव. डोळे मिटून याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. सावकाश गुडघ्यांवर उभे राहायचंय आणि मार्जासनच्या पोज मध्ये यायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या. सीटचा भाग पायावर घेऊन उजवा हात आडवा फोल्ड करायचा. उजव्या हाताचं टोपण उजव्या गुडघ्याला लावा आणि डावा आपल्या उजव्या हाताप्रमाणे डावा गुडघा ऍडजस्ट करा आणि त्याप्रमाणे दोन्हीही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्याला लावून घ्या. खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आपलं संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडायचंय. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल असतील. पाठकणा सिलिंगला समांतर आहे. आणि आता हळूहळू करूया मार्जनासन भाग 1. श्वास घेत घेत मान सरळ वरती, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास. पाठकणाला अंतर्वक्र आकार कमानी. पाठकणा आपला पूर्णपणे त्याच्यावरती दाब आहे पाठीच्या मणक्यावरती आणि त्याला एक अंतर्वक्र आकार आहे, एक कर्व आलेला आहे. गळ्यावरती ताण आहे, पोटावरती ताण आहे. चेहरा शांत, डोळे मिटून देहधारणा प्राणधारणा अट्टाहास न करता कृती. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. करूया मार्जनासन भाग 2. ज्याला सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी भाग 2 करणं टाळायचं. बाकीच्याने एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची. आता इथे पाठीच्या मणक्यावरती कमानी सारखा आकार प्राप्त होतो. सिलिंगच्या दिशेने तो अजून ताणला पाहिजे. दीर्घ श्वसनाचं एकावर्तन आपलं आपण करूया. उलट सहन करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडून आपली मान पुन्हा मध्यभागी असेल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. सावकाश उलटचा दोन्ही गुडघे मांड्या जोडून घ्या. वज्रासनामध्ये या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून घ्या. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि मग डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मध्ये सही सोडून घेऊन रिलॅक्स. आजपासून आपण सूर्यनमस्कार बघणार आहोत. तर सूर्यनमस्काराच्या ज्या 12 स्टेप्स आहेत त्या आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. सूर्यनमस्कार कोणी करायचे नाही ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांचा बीपी वाढतो, त्यांनी हा सूर्यनमस्कार करणं टाळायचंय. ज्यांची अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, हृदयविकारासंबंधी कुठलेही त्रास होत असतील, श्वसनासंबंधी जर कुठलेही त्रास होत असतील तर मात्र सूर्य नमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्य म्हणजे ऊर्जा, एनर्जी मिळते आपल्याला ह्या नमस्कारामधून. श्वासाची गती थोडीशी वाढते. त्यामुळे हे जेवढे ज्यांना हे सगळे विकार आहेत, पाठकणा, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, अस्थमा सारखा जर त्रास असेल
तर मात्र सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर गुडघेदुखीचे प्रचंड त्रास असेल, ऑपरेशन झालं असेल गुडघ्यांचं, तर त्यांनी सुद्धा सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर आसनं आहेत. याच्यामध्ये आपण जर असं म्हटलं जायचं की पूर्वी जो नेहमी सूर्यनमस्कार करतात त्यांना हजारो वर्षाची संपत्ती प्राप्त होते. तर ही संपत्ती म्हणजे आरोग्य, धनसंपदा. अवर हेल्थ इज अवर वेल्थ. म्हणून सूर्यनमस्कार फार महत्वाचे आहेत. आपल्याला समजा डेली काही साधना करता नाही आली, कुठली आसनं आपल्याला जमली नाही करायला, तर आपण रोज जरी 6 ते 7 सूर्यनमस्कार केले तरी आपल्या याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं आसनांचा म्हणजे जे लाभ आहे ते आपल्याला ह्या सूर्यनमस्कारामधून मिळतात. इथे फॉरवर्ड बेंड आहे, बॅकवर्ड बेंड आहे, सगळ्या प्रकारचे स्ट्रेचिंग होतं. म्हणून सूर्यनमस्कार हे फार महत्वाचे मानले जातात. तर आधी मी दाखवते 12 स्टेप्स कशा आहेत आणि मग त्यानंतर आपण एकत्रित करू. आधी बघून घ्या आणि मग एकत्रित करूया. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती आपण गायत्री मंत्रापासून करतो. तर मी आधी तुम्हाला स्टेप्स दाखवते आणि मग आपण विधिवत सूर्यनमस्कार घालूया. तर इथे सुरुवातीचं म्हणजे पहिलं आपली जी स्थिती आहे ती म्हणजे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. मॅटच्या एका टोकाला उभं राहायचं आहे. तर पहिलं आहे नमस्कार आसन, त्याच्यानंतर 2 हस्त उत्तानासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे, उजवा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे, अश्वसंचलन. बघा टाच जी आहे ती सिलिंगकडे आहे, गुडघा आणि चवड्याचा भाग जमिनीवर आहे. हे झालं 4 अश्वसंचलन. 5 दंडासन. इथे स्लॅन्टिंग पोज असेल आपली, नजर समोर. नकळत काही जणांचा असा सीटचा भाग वर जातो, काही जणांचा एकदम खाली जातो. तर इथे आपल्याला आपलं शरीर बॅलन्स करायचं आहे एका समान पातळीवरती, किंवा पाठीचा मणका हा थोडासा स्लॅन्टिंग असेल. तर हे झालं दंडासन 5. 6 गुडघे जमिनीवर टेकवायचे, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. याला म्हणतात अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार. ते झालं 6 अष्टांगासन. जमिनीची शरीराची 8 अंग जमिनीवर आहे. बघा हनुवटी, 2 हाताचे तळवे, छातीचा भाग, 2 गुडघे आणि चवड्यांचा भाग. त्यानंतर 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि नजर आपली नेवल रिजनकडे. हे झालं 8 पर्वतासन. त्यानंतर 9 उजवा पाय पुढे घ्यायचा आणि डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर. हे झालं 9 अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा श्वासाची गती वाढते. अशा वेळेला आपण मुखदमती करायची. थोडस कमरेतनं पुढे झुकून नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. अशा प्रकारे मुखदमती करायची. सगळ्यांनी सावकाश स्टँडिंग मध्ये यायचंय. दंडस्थितीमध्ये विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मध्ये सैल सोडून द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट करून श्वास घेतोय, सोडतोय. तरी आपण कटिचक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, थोडस अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आणि आता डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. आणि ही स्कृती थोडीशी डायनॅमिक. 2 डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच. 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय, थांबायचं. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर कमी करा. नजर समोर करूया ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायला सुरुवात करायची.
दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंगकडे आणि टाचा जमिनीपासून वर उचला. संपूर्ण शरीराला बॅलन्स करायचंय, जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे वरच्या बाजूला. सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली, पायामधलं अंतर वाढवायचंय आणि विश्रांती घ्यायची. दोन्ही पावलांमधलं अंतर किंचितस कमी, अगदी 1 फुटापर्यंत अंतर असेल. दोन्ही हात कमरेवर घ्यायचे आहेत, नजर समोर. आणि आता एकदा उजव्या बाजूला आपल्याला थोडस बेंड व्हायचंय आणि मग डाव्या बाजूला, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. आता थोडेसे हाताचे मुवमेंट करूया. उजवीकडे वळताना आपल्याला डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा आहे आणि डावीकडे येताना उजवा. अशा प्रकारे स्ट्रेचिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. स्टॉप. दोन्ही हात आपले पुन्हा कमरेवरतीच असते, नजर समोर. आणि आता श्वास घेत घेत हलकस मागे जायचं, बॅकवर्ड बेंड. श्वास घेत घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत पुढे, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत पुढे. सावकाश श्वास घेत घेत वर. आहे तो श्वास सोडा आणि करूया हिप रोटेशन. पावलांमधलं अंतर तेवढंच ठेवायचं आणि सुरुवात करा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने, डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. 1. पूर्णपणे सावकाश कृती. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा, दोन्ही हात खाली घ्या आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभी राहा. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घ्या, डोळे एकदा जोडून घ्यायचे आणि बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणाऱ्या सूर्याची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. असं इमॅजिन करा की आपल्या डोळ्यासमोर नुकताच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र आहे. डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहेत आणि आपल्याला दिवसभरासाठी जी ऊर्जा, प्राणशक्ती पाहिजे ती आपल्याला या सूर्यदेवतेपासून मिळणार आहे. मनामध्ये कृतज्ञता भाव, सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, संपूर्ण जगाला प्रकाशमान करणारा, प्राणशक्ती देणारा हा सूर्य देवता, त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना आपण करूया. आणि ऊर्जेचा मंत्र, गायत्री मंत्राचा पठण एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. डोळे उघडायचे. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय म्हणजे अश्व संचलन, पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 5 दंडासन, नजर समोर, हात दोन्ही खांद्यात सरळ आहेत, टाचा जमिनीपासून वर उचललाय आणि नजर समोर. 5 दंडासन. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवा, आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. त्याचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, गुडघे मांड्या जोडलेले आहेत, पावलं जोडली आहेत, नजर आपली नेव्हर रिजनकडे. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे ठेवूया, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 9 अश्वसंचलन. 10 हस्त पादासन. 11 हस्त उत्तानासन.
12 नमस्कार. आज फक्त स्टेप लक्षात घ्या. उद्यापासून कुठल्या भागावर ताण आणि दाब आहे हे आपण बघणार आहोत. आज फक्त स्टेप्स लक्षात घेऊन घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडून ओम खगाय नमः. एक नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पदासन, 4 डावा पाय मागे, गुडघा जमिनीवर, नजर सीलिंगकडे, अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, 8 पर्वतासन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, नजर आपल्या नेवल रिजनकडे, नाभी प्रदेशाकडे, 9 डावा पाय पुढे घ्या, अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. ओम आदित्याय नमः. एक नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, टाचा सिलिंगकडे, नजर नेवल रिजनकडे, सॉरी टाचा पूर्णपणे जमिनीवर आणि नजर आपली नेवल रिजनकडे, 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. आणि आता शेवट. ओम सूर्याय नमो नमः. एक नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. दम लागल्यासारखं वाटला तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटून घेऊया. श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वासाची गती, हृदयाची गती किंचित वाढल्यासारखी वाटली तर नाकाने श्वास घ्या आणि तोंड उठून हळुवारपणे संपूर्ण श्वास सोडा. आपण जे 12 सूर्यनमस्कार केले त्याच्या स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न. आपण सुरुवात कशी केली त्या सगळ्यांचा मनातल्या मनात मागोवा. करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 45 अंश वर आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात. आपली पावलं खाली जमिनीवर घेऊन देत दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करून फोल्ड करण्याचा प्रयत्न. 15 ते 20 वेळेला आपण सरळ सायकलिंग करतोय आणि मग रिव्हर्स सायकलिंग. डोकं वर न उचलता, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, फक्त हालचाल जी आहे ती आपल्या पायामध्ये होतीये. थांबायचंय. दोन्ही पाय पुन्हा गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश जमिनीवर टेकवा. अगदी सावकाश. विश्रांती घ्या. श्वासाची गती पुन्हा वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सायकलिंग अतिशय महत्वाची. त्यांनी सूर्यनमस्कार पण डेली घालावेत. मेटाबॉलिझम रेट वाढतो. त्याचे फायदे जे आहेत हे मी पाठवणारच आहे ग्रुप करते. करूया आपण अर्ध द्रोणासन. त्यासाठी किंवा बोट पोषक सुद्धा म्हणतात त्याला.
दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. थोडेसे खांदे वरती घ्या, वरच्या बाजूने खेचा कानाच्या बाजूने, आणि हाताच्या कोपराच्या आधाराने आपली अपर बॉडी वर उचला. कोपराच्या आधाराने आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग आपण वर उचललाय, हातांचा स्टँड आहे. आणि आता फक्त उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेवून वर उचलायचा आहे, नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. श्वास घेतोय, सोडतोय. इथे आपण स्थिर झालो की डावा हात जो खाली आहे तो सरळ करण्याचा प्रयत्न करा आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. श्वास मात्र रोखून न धरता श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती आपली चालूच ठेवायची आहे. 5, 4, 3, 2, 1. डावा हात खाली, उजवा पाय खाली. पुन्हा गुडघे, मांड्या, पावलं जोडूयात. आता डावा पाय वर उचला, नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे, आणि आता उजवा हात सरळ करा. पुन्हा इथे आपला बॅलन्स सांभाळा. 5, 4, 3, 2, 1. डावा पाय, उजवा हात खाली. पुन्हा पावलं, गुडघे, मांड्या जोडल्या. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचलायचे. ज्यांना पायामध्ये थरथर जाणवायला लागेल तर मात्र पाय खाली घ्या. सुरुवात करूया. दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. 5, 4, 3, 2, 1. पाय खाली. हळूहळू हाताचा सपोर्ट काढून कमी करायचा आहे, म्हणजे हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. सावकाश डोकं जमिनीवर आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. करूया आपण अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करून ठेवायचा उभा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीजवळ असेल. डावा पाय आपण फोल्ड केलाय आणि आता उजवा पाय 90 डिग्री हळूहळू वर घ्या. सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. डावा पाय आपण सपोर्ट केल्यामुळे, म्हणजे तो थोडासा फोल्ड केल्यामुळे आपला उजवा पाय सहज 90 डिग्री वर येऊ शकतो. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत. आणि आता सावकाश उजवा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल जमिनीकडे सैल सोडा. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. जर अशी पकड घेता नाही आली तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही ही पकड देऊ शकता. मांडीचा जो प्रेशर आहे, उजव्या मांडीचा प्रेशर, तो उजव्या बाजूच्या ओटीपोटावर येतोय. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्याने डोकं वर नाही उचलायचं. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर, गुडघ्यात सरळ असेल आणि तो टप्प्याटप्प्याने खाली येईल. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि सावकाश जमिनीवर 0. डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या आपल्या गुडघ्याजवळ असेल आणि आता डावा पाय 90 डिग्री हळूहळू वर. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. पूर्णपणे 90 डिग्री डावा पाय वरती आहे. डावा पाय फोल्ड करा. डाव्या पायाला हातांचा वळखा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि आता सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद, श्वास. 5, 4, 3, 2, 1.
डोकं जमिनीवर, हाताचा वेळखा सोडा, हात खाली, डावा पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित खाली सावकाश घेऊन येऊया. 70-80, मग 70, 50, 40, 30, 10, 30, 20, 10 आणि 0. उजवा पाय सरळ आणि विश्रांत. बघा इथे कुठेही तुम्हाला श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत नसेल. आपण अगदी सहज ही कृती केली आहे, कारण की एकेका पायाचा सपोर्ट होता आपल्याला. डोळे मिटून जाणीव श्वासाची. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देह धारणा. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे आपण या स्थितीमध्ये पडून राहणार आहोत. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते, डोळे मिटलेले आहेतच. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, हळूहळू पोट वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. पुन्हा एकदा श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श आपल्या दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात बनवून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे, एनर्जाइज होत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त, स्ट्रेस आउट होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे ही भावना आपल्या मनात आहे. हळूहळू दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान अगदी सावकाश उजवीकडे आणि डावीकडे सावकाश फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच द्यायचा संपूर्ण शरीरात. पावलं जमिनीकडे ताणा, दोन्ही हात वरच्या बाजूने ताणून घ्या. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या आणि हळूहळू सावकाश एका कुशीला करा हाताच्या मध्याने आणि हळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड नको. दोन्ही पाय सरळ, थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडायची आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. गेल्या आठवड्यामध्ये आपण वायू मुद्रा पाहिली, त्याच्यानंतर अपान मुद्रा पाहिली. आज आपण बघणार आहोत प्राण मुद्रा, ज्याच्याने आपली प्राणशक्ती वाढते. ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते. सोपी आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे ते फोल्ड करायचं. त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं आणि त्यानंतर दोन बोटं जी आहेत ती आपली सरळ असतील. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया.
आणि फक्त जाणीव आपल्या श्वासाची. आपली प्राणशक्ती वाढवणारी ही प्राणमुद्रा आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. श्वासाकडे लक्ष. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सुरू. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. डोळे मिटलेले आहेतच. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मा देव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. या तिन्ही लोकांच्या आतमध्ये जे जे काही सामावलेलं आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले. अनुलोम विलोमची आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने खोलवर दीर्घ पुर. उजवी बंद. डावीने संथ रेच. डावीने खोलवर दीर्घ पुर. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पुर. उजवी बंद. डावीने संथ रेच. डावीने खोलवर दीर्घ पुर. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पुर. उजवी बंद. आणि डावीने संथ रेच. शेवटचं आवर्तन. डावीने पुर. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पुर. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी त्याकडे आपली जाणीव घेऊन जायची. श्वसन मार्गामध्ये झालेला बदल त्याकडे लक्ष. शुक्रवारी आपण शीतली प्राणायाम पाहिला. आज आपण शीतकारी प्राणायाम बघणार आहोत. तर इथे आपल्याला पुन्हा ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. ह्याच्या नावातच याचे लाभ आहेत. शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारा हा प्राणायाम आहे. शुद्ध हवेमध्ये, मोकळ्या हवेमध्ये हा प्राणायाम करावा. जिथे धूर असेल, प्रदूषण असेल तिथे मात्र हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना दाताची ट्रीटमेंट चालू असेल किंवा हिरड्यांचा त्रास होत असेल त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा प्राणायाम अतिशय लाभदायक ठरतो. शरीराचं तापमान थंड होण्यासाठी हा प्राणायाम महत्वाचा आहे. तर हा कसा करायचा? सोपा आहे. ओठ विलग करायचे दातावर दात
आणि दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्यायची. अपवादात मग हा प्राणायाम आहे. इथे आपण तोंडाने श्वास घेतो, नाकाने सोडतो. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अशा प्रकारे आपल्याला हा सितकारी प्राणायाम करायचा आहे. जेव्हा आपण हवा आत भरतो तेव्हा सित असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी असं म्हणतात. तर सुरुवात करूया. डोळे अलगद मिटून घ्या. ओठ विलक, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये, तोंडाने दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या संपूर्ण मुखामध्ये आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथ रेचन. पुन्हा एकदा ओठ विलक, तोंडाने खोलवर दीर्घ पुरत, तोंड बंद, नाकाने संथ रेचन. अजून एकदा ही स्मृती. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पुरत, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध आहे. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. डोळे अलगद मिटलेले आहेत. करणार आहोत भ्रामरीची आवर्तन. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी भ्रामरी प्राणायाम अतिशय उपयुक्त. ज्यांची कुठल्याही प्रकारची सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल त्यांनी भ्रामरी प्राणायाम करणं टाळायचं आहे. भ्रामरीसाठी आपण स्थिती धारण घेतलेली आहेच. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले. खांदे जमिनीकडे सैल सोडलेत. हाताचे कोपरे शरीराच्या जवळ आहेत. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. त्या टोकामध्ये किंचितसा दाब आणा आणि तिथून जो रक्ताचा प्रवाह चालू आहे त्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतात का, त्याकडे आपलं मन केंद्रित करा. आपलं लक्ष त्या ठिकाणी नेऊन त्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी, तणाव रहित होण्यासाठी या प्राण स्पंदनांची अनुभूती. करूया भ्रामरीचं पहिलं आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुरत, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पुरत, रेचक करताना भ्रमर गुंजन. तिसरं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन.
भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. मन अगदी शांत आणि स्थिर झालेलं आहे. करूया एक मकार लंबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूर. रेचक करताना ओंकार. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. दोन्ही हात जोडून घेऊन महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया एकत्रित. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार सोडून देतात आणि प्रचंड आत्मविश्वासाने इच्छाशक्तीने त्या दिवसाला आपल्या आठवड्याची सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना आज इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करत आहे सगळ्यांसाठी.